नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली आणि अर्जुन दोघंही मूवी बघण्यासाठी थिएटरमध्ये आलेले असतात. सायली आणि अर्जुन दोघंही खूप आनंदात असतात आणि ते एन्जॉय करण्यासाठी थिएटरमध्ये आलेले असतात. इतक्यात सायलीला पूर्वी घडलेल्या गोष्टी आठवतात. सायली अर्जुनला म्हणते की तुम्ही अगदी तेव्हा आपण जेव्हा भेटलो ना, तेव्हा तुम्ही अगदी चिडका बिब्बा होतात. तेव्हा अर्जुनला देखील आठवतं. तोही तिला म्हणतो की तुम्ही सुद्धा मिस गडबड घोटाळा होतात. तेव्हा तेव्हा पण मला ना चैतन्य जबरदस्तीने इथे मूव्ही थिएटरमध्ये घेऊन आला होता आणि मी तर थिएटरच्या आजूबाजूला सुद्धा फिरकायचो नाही त्यावेळी. त्यावरती सायली म्हणते की तू आम्हाला तरी कुठे इथे सिनेमे असे पाहायला परवडायचे, पण मुलांना हौस होती ना आणि नेमकं त्या दिवशी मुलांना पॉपकॉर्न खाण्याची इच्छा झाली होती. तेव्हा तर माझ्याकडे पुरेसे पैसे देखील नव्हते हो. तेव्हा तुम्ही माझ्या मुलांना पॉपकॉर्न घेऊन दिले होते. तेव्हा मला वाटलं तुम्ही वरवर जेवढे वाटताय ना तेवढे वाईट नाही आहात. मग अर्जुन तिच्याकडे पाहून हसतो आणि म्हणतो की आपण ना त्यावेळी स्ट्रेंजर होतो, आता बघ आपण नवरा बायको आहोत. त्यावरती सायली म्हणते हो, आता पुलाखालनं खूप पाणी गेले आहे. हा नशिबाचाच खेळ आहे. त्यावरती अर्जुन म्हणतो, बरोबर आहे. पण आता ना हक्काने तुम्ही माझ्याकडून पॉपकॉर्नसुद्धा घेऊ शकता. त्यावरती सायली हक्काने म्हणते की हो, द्या बरं. त्यावेळी अर्जुन खरंच सायलीसाठी पॉपकॉर्न घेऊन देतो. चीज पॉपकॉर्न त्यांनी ऑर्डर केलेले असतात. सायलीला पॉपकॉर्न घेतल्यानंतर सायली उभारलेली असते. मागून एका मुलीचा जोरात तिला धक्का लागतो व ती खाली पडणार असते. इतक्यात तिच्या मानेमध्ये हात घालून अर्जुनने तिला सावरलेलं असतं आणि दोघे एकमेकांकडे पाहत असतात. एकमेकांकडे पाहत मिठीमध्ये अर्जुनने तिला घेतलेलं असतं. सायली तर अर्जुनकडे पाहत राहते, गालातल्या गालात हसते. सायली तेवढ्याच प्रेमाने अर्जुनकडे पाहत असते. त्यानंतर येणारे जाणारे सर्वजण अर्जुन आणि सायली या दोघांकडे पाहत असतात. सायलीला मागचे सारे क्षण आठवत असतात. अगोदर सुद्धा जेव्हा सिनेमा पाहायला आलेला असतात तेव्हाही असंच काही झालेलं असतं. एका मुलीचा धक्का लागलेला होतो आणि मी खाली पडणार. इतक्यात अर्जुन सरांनी मला असं मिठीत घट्ट पकडलेलं होतं. मीच गडबड घोटाळा असं रागातच अर्जुन तिला म्हटला होता. हे सर्व क्षण आठवल्यानंतर सायली अजूनच अर्जुनकडे पाहत राहते आणि त्यानंतर तिला पुन्हा रिमाइंड होतं की जेव्हा प्रियाच्या पोटात दुखायला लागलं होतं, सिनेमा थिएटरच्या आतमध्ये जाण्या अगोदर ती खूपच रडायचा कांगावा केला होता तिने. त्याचबरोबर म्हणाली होती की मला घरी जाऊन आराम करायचा आहे. तेव्हा मी तिला म्हटले की चल आपण दोघी जाऊयात, कुणाला तरी घेऊन जा, एकटी जाऊ नकोस. त्यावर प्रियाने कुणाला निवडलं तर विलासला. विलास बरोबर ती घरी गेली, बाकी दुसरं कोणाबरोबरच नाही. आणि हे सगळं आठवल्यानंतर सायलीला काही गोष्टी आता क्लिक होतात. ती अर्जुनकडे पाहतच असते आणि अर्जुन विचारतो तेव्हा ती भानावरती येते, पटकन सावरते आणि अर्जुन सर्वांना सॉरी असं म्हणतो. हे क्लीन करून घ्या, पॉपकॉर्न सांडलेले असंही तो म्हणतो. अर्जुन सायलीला विचारतो की अहो मिसेस सायली, तुमचा नवरा तुमच्या एवढ्या जवळ उभा असताना तुम्ही भलत्याच विचारात आहात. त्यावरती सायली म्हणते हो, मी भलत्या विचारात आहे. जेव्हा आपण सिनेमा पाहायला आलो होतो ना, तेव्हा आमची तिकीटही प्रियाने बुक केली होती, प्रियानेच काढली होती. तेव्हा अर्जुन विचारतो की मग काय सायली? हो, सायली म्हणते हो, एरवी स्वतःचा फक्त विचार करणारी प्रिया तिने आमची तिकीटंसुद्धा काढली होती. आम्हाला जरा वेगळा संशय यायला लागला आहे. अर्जुनही विचारतो असं खरंच का? तिच्या 7-8 मैत्रिणी या सिनेमा पाहायला जाणार होत्या आणि त्यांच्यासोबत अचानक तो प्लॅन कॅन्सल झाला. मग ती आम्हाला म्हणाली की आपण सर्वजण सिनेमा बघायला जाऊयात. त्यावेळी अर्जुन सायलीला म्हणतो की तुम्हाला समजते का, प्रिया अगदी स्वभावाच्या अपोजिट वागत आहे. म्हणजे सायली म्हणते ते बरोबर आहे. तिने आम्हाला सिनेमाला आणणं हे सुद्धा ठरवूनच केलेलं आहे. त्यावेळी अर्जुन म्हणतो 99% बरोबर आहे. सिनेमाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना आश्रमाबाहेर काढण्याचा तिचा प्लॅन असणार आणि तिच्या एकटीचा हा प्लॅन नसणार आहे, कारण तुमच्याकडून पॉपकॉर्न घ्यायला सुद्धा पैसे नव्हते. मग 7-8 लोकांचे तिकीट तिच्याकडे आले कुठून? अर्जुन विचारतो तिने जर तिकीट काढले असतील